लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पेठरोड भागात नवीन उद्योग सुरू करण्यासाठी जागेची न हरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात 1.5 लाखांची लाच स्वीकारण्यासाठी सहाय्यक अधिकाऱ्यास प्रोत्साहित केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पुरातत्व आणि वास्तू संग्रहालय विभागाचे संचालक डॉक्टर तेजस मदन गर्गे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयानं फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली आहे। दरम्यान गर्गे हे पोलीस पथकाला गुंगारा देत 15 दिवसापासून फरार असताना त्यांच्या पत्नीच्या उपस्थितीत त्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी लावलेले सील उघडून घरझडती घेण्यात आली आहे। यामध्ये काही रोकड आणि दागिने, मालमत्तेची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली। तसेच गर्गे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव प्रधान सचिवाकडे पाठवण्यात आलेला असून त्यांच्या अटकपूर्ववर 10 जूनला सुनावणी होणार असल्याचं सांगण्यात आलं। या कालावधीत देखील गर्गे यांना एसीबी कडून अटक होण्याची शक्यता आहे। पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक आरती आळे यांना त्यांच्या निवासस्थानी 7 मे रोजी 1,50,000 रुपयांची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं। त्याचवेळी आळे यांनी गर्गे यांना कॉल करून तुमच्या हिशेची रक्कम कोणाकडे पाठवू असं संभाषण पथकासमोरच झालं। या दोघांविरोधात एसीबीनं गुन्हा दाखल केलेला असून त्या दिवसांपासून गर्गे हे फरार झालेले आहेत। त्यांच्या शोधासाठी पथकानं मुंबई, पुणे, नागपूरसह ठिकठिकाणी शोध घेतलाय। त्याचवेळी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता त्यावर सुनावणी होऊन एसीबीनं केलेला विरोध लक्षात घेता त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे। त्यानंतर पुन्हा पथकानं त्यांच्या शोधासाठी तपासी पथकाने तळ ठोकलाय। गर्गे यांचे भाऊ, कुटुंबीय, नातलग, सासरचे लोक आणि कार चालकाची देखील विभागानं चौकशी केली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।